नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समीट 2024 कार्यावळीत वांटो घेवपा खातीर आयज 3 दिसांच्या गुजरात भेटेर वतले. फाल्यां गांधीनगरांतल्या महात्मा मंदिरांत प्रधानमंत्री संवसारीक फुडाऱ्यांकडेन द्विपक्षीय बसका घेतले आनी उपरांत मुखेल संवसारीक कॉर्पोरेशनच्या सीईओ कडेन तांची बसका जातली. त्याच दिसा प्रधानमंत्री व्हायब्रंट गुजरात ग्लोबल ट्रेड शोचे उक्तावण करतले. बुधवारा प्रधानमंत्री व्हायब्रंट गुजरात जागतीक शिखर संमेलनाचे उक्तावण करतले आनी उपरांत मुखेल जागतीक कॉर्पोरेशनच्या सीईओ कडेन बसका जातली. उपरांत प्रधानमंत्री मोदी गिफ्ट सिटीत वचून ग्लोबल फिनटॅक लिडरशीप फोरमात नामनेच्या वेवसायीक फुडाऱ्यांकडेन संवाद साधतले. 3 दिसांच्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटाची 10वी आवृत्ती बुधवारा सावन गांधीनगरांत गेटवे टू द फ्युचर ह्या विशयाचेर जातली. ह्या शिखर सभेत 34 भागीदार देश आनी 16 भागीदार संघटना वांटो घेतली. तशेंच हातूंत तंत्रज्ञान आनी संवसारीक विशयांचेर परिसंवाद आनी परिशदांसयत वेगवेगळ्यो कार्यावळी जातल्यो. मजगतीं प्रधानमंत्री आयज विकसीत भारत संकल्प यात्रेच्या लावार्थ्यांकडेन लेगीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगा वरवीं संवाद सादपाचे आसात. 8 ते 13 जानेवारी मजगतीं आयोजीत केल्ल्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टाचे उक्तावण आयज केंद्रीय सामाजीक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार हांचे हस्तुकीं आनी मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांच्या मुखेल हाजेरेंत जातलो अशी माहिती समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. पणजी आयोजीत केल्ल्या पत्रकार परिशदेंत फळदेसाय हांणी पर्पल फेस्टांत आयोजीत कार्यक्रमांची म्हायती दिली. ह्या वेळार गोंय राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकार, गोंय राज्य दिव्यांगजन आयोगाचे सचीव ताहा हाजीक हाजीर आशिल्ले. देश विदेशांतले 10,000 प्रतिनिधी पर्पल फेस्टांत हाजेरी लावपाक गोंयांत येवपाक लागल्यात. दिव्यांगजनां संबंदीत खुबशे विशय पर्पल फेस्टांत हाताळटले अशें मंत्री फळदेसाय हांणी सांगलां. अमेरिका, ब्रिटन, नेपाळ सयत 12 देशांचे प्रतिनिधी हाजीर रावन मार्गदर्शन करतले. खुबशे नामनेचे व्यक्ती पर्पल फेस्टांत आपली कला सादर करतले. पर्पल फेस्टा खातीर पणजेंत वेगवेगळ्यो सुविधा निर्माण केल्यात. गोंयांत वीज दरवाड करपाची आसा, ह्या खातीर GERC 2 दिसांची सार्वजनीक सुनावणी घेवपाची आसा. आयज 8 जानेवारीक पणजेंत जाल्यार 9 जानेवारीक मडगांवां ही सुनावणी जातली. विजेच्या मोलांत वाड करपाच्या फाटभुंयेर ह्या सुनावणेचें आयोजन केलां. सोरो पिवन वाहनां चलोवप्या आड कोलवा येरादारी पुलिसांनी कारवाय सुरू केल्ली आसून एकाच डिसेंबर म्हयन्यांत अशा 29 वाहन चलोवप्यांक दंड फर्मायला. ह्या विभागाचे पोलीस उपनिरीक्षक देवू माणगांवकार हांणी ही म्हायती दिल्या. 2023 वर्सा अशा सोरो पिवन वाहन चलोवपी एकूण 199 चालकांचेर कारवाय करून तांचे वाहन परवाने रद्द करपाची शिफारस केल्या अशी माहिती तांणी दिली. गोंयांत फाटल्या 24 वरांत एका कोव्हिड दुयेंतीची नोंद जाल्या, जाल्यार 5 दुयेंती कोरोनांतल्यान बरे जाल्यात. मेळिल्ले खबरे प्रमाण दुयेंती बरे जावपाचें प्रमाण 98.46% इतलें आसा. सध्या राज्यांत कोविडाचे 46 सक्रीय दुयेंती आसात. कालच्या दिसा 86 कोविड चाचण्यो जाल्यो. मजगतीं अजूनय कोविडाचे दुयेंती नोंद जायत आशिल्ल्यान लोकांनी जतनाय घेवची अशें आवाहन गोंय प्रशासनान केलां. बायलांच्या क्रिकेटांत 3 मॅचींच्या माळेंतल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचींत ऑस्ट्रेलियेच्या बायलां पंगडान भारता आड 6 विकेटींनी जैत मेळयला. काल सांजे वेळार नवी मुंबयच्या डॉ. DY पाटील स्पोर्ट्स अकॅडमीत हो खेळ जालो. ह्या खेळा माळेंत आतां ऑस्ट्रेलियेन 1-1 अशी बरोबरी घेतल्या. आतां तिसरो आनी निमाणो खेळ फाल्यां 9 जानेवारीक ह्याच मैदानार जातलो. फोंडा फ्रेंड सर्कल ह्या संस्थेन फोंडे तालुका पावड्यार उक्ती रॅपीड बुद्धीबळ सर्त 14 जानेवारी दिसा आयोजीत केल्या. ही सर्त नकटेश्वर सभाघरात सकाळी 9:30 वरांचेर सुरू जातली. उक्त्या पंगडांतल्या पयल्या 10 जैतिवंतांक इनामां दितले. तशेंच 7, 9, 10 आनी 13 वर्सां सकयल्या पंगडांत पयल्या 2 जैतिवंतांक इनामां मेळटलीं. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.